हाँ डाल देता हूँ। 3 गो है ना। बघू शकता कमळाची फुलं आहेत. हे 10 रुपयाला आहे, हे 10 रुपयाला आहे आणि हे 40 रुपये ना. हे बघा. नमस्कार मित्रांनो, कोकणकर देवे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज मी जात आहे मुंबईतील महालक्ष्मी मंदिरामध्ये. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. चला. महालक्ष्मी मंदिराकडे येण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ट्रेनने महालक्ष्मी स्टेशनला यावं लागेल. तिथून तुम्हाला वेस्ट साईडला येऊन टॅक्सी 20 रुपये घेतात आणि बस 6 रुपयामध्ये जाते. बघू शकता हे महालक्ष्मी स्टेशन आहे आणि इथेच बाजूलाच बस स्टॉप आहे. 77 नंबर बस जाते 77 आणि या साईडला आहे ते टॅक्सी आहेत 20 रुपये घेतात पर पर्सन. नंबर बस ना 5-5 मिनिटांनी येत राहते. 6 रुपयामध्ये बस जाते आणि त्या साईडला टॅक्सी आहेत, त्यामुळे बसनेच जा आणि 5 मिनिटावर आहे मंदिर. तुम्ही बसने जर आलात ना तर तिथे स्टॉपच आहे महालक्ष्मी मंदिर म्हणून. तिथून तुम्हाला पाठच्या साईडला यायचं आहे परत. आणि जर हे बघू शकता समोर स्वामीनारायण मंदिर आहे आणि आपण त्या साईडला उतरलो होतो. तिथून अपोजिट साईडने यायचं रोडने आणि ह्या गल्लीतून आतमध्ये जायचं. ह्या गल्लीत मित्रांनो या साईडला बघू शकता ओटीचं स्टॉल आहे. कसे आहे ओटी? मग 50 रुपये आणि साडीवाले 300 रुपये. साडीवाली 300 आणि साधी 50 रुपये. काय काय येतं त्याच्यामध्ये? काय काय येतं 50 रुपये? नारळ आहे, वेणे आहे, चुंदरी, हळदी कुंकू, तांदूळ, कमळाचं फुल येतो. आणि ही 100 वाली ना. आणि साडीवाली 300. ओटी 50 रुपये आणि 350 रुपये. 350 होतं. 350 रुपये. ठीक आहे. ह्या ताईकडून घ्या नक्की. फुलं कसे आहेत? 30 रुपये एक. हे बघा 30 रुपये आहे. काका बसतात इथे. अशी गल्ली आतमध्ये. इकडे बघू शकता बजरंगबली मंदिर आहे इथे. हे बघा बजरंगबलीचं मंदिर लागेल तुम्हाला रस्त्यामध्ये. आणि इथे स्टॉल आहे खाण्यापिण्याचे, नाश्त्याचे वगैरे. हे बघा सर्व इथे स्टॉल आहेत ओटीचे. बघू शकता सर्व स्टॉलच आहेत इथे. प्रसादी वगैरे आहे. हे बघा. दादा ओटी कशी आहे? ओटी कशी आहे? ओटी 50 वाली, सगळे 100. ती 50 वाली आणि ही 100 वाली आहे. हे बघा. हे बघा दादांकडून घ्या इथे. आणि या साईडला प्रसादी आहे. हे बघा. हे सर्व स्टॉल आहेत हे लाईनला. आणि समोर महालक्ष्मी मंदिर आहे. हे बघा या साईडला सर्व स्टॉल आहेत. गर्दी बघा किती आहे. आज संडे आहे. हे बघा स्टॉल आहे सर्व. या साईडला पण आहेत. तर समोर बघू शकता मित्रांनो महालक्ष्मी मंदिर आहे. हे बघा. बघू शकता सर्व स्टॉल आहे तिथे ओटीचे. आणि ह्या साईडला समोर मंदिर आहे. इकडे जायचं आपल्याला. बघू शकता कमळाची फुलं आहेत. हे 10 रुपयाला आहे, हे 10 रुपयाला आहे आणि हे 40 रुपये ना. हे बघा हे आजोबा बसतात इथे. हे बघा. ही बघा एक आम्ही घेतली आहे देवीची ओटी. इथून वर जायचं. बघू शकता समोर मंदिर आहे. तर या साईडला बघू शकता फ्री ऑफ कॉस्ट चप्पल ठेवायला स्टँड आहे इथे.
तर मित्रांनो इथे गेटवर सिक्युरिटी पण असते, सर्व आपल्याला तपासतात ते. तर मित्रांनो मंदिराच्या आतमधील परिसर बघा, एकदम भक्तिमय वातावरण आहे इथे. सकाळीच आल्यामुळे आम्हाला जास्त गर्दी भेटली नाही मंदिरामध्ये. 5 मिनिटात झालं दर्शन. दर्शनासाठी पुरुषांची लाईन वेगळी असते आणि महिलांची लाईन वेगळी असते. मंदिरामध्ये मित्रांनो कॅमेरा अजिबात अलाउड नाही, तरी पण थोडाफार केलाय व्हिडिओ बघा. मंदिरामध्ये मित्रांनो 3 मूर्त्या आहेत, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. अशा 3 देवींच्या मूर्ती आहेत. हे बघा, दर्शन घ्या मित्रांनो. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असे देवदेवतांचे फोटो लावलेले आहेत. हे बघा. मंदिरामधून खाली आल्यावर आपल्याला पायथ्याशी हे बघू शकता हनुमान मंदिर लागतं आणि त्याच्याच बाजूला श्रीराम मंदिर आहे. तर या साईडला बघू शकता मित्रांनो, तुम्हाला प्रसादी वगैरे भेटेल. हा बघा, ते प्रसादी भेटून जाईल. हे बघा, इथे महालक्ष्मीचे छोटे छोटे फोटो आहेत. हे बघा. हॅलो, हॅलो. तर या शॉपमध्ये मित्रांनो बघू शकता देवींची वेगवेगळी मुकुट आहेत, सुंदर अशी. या साईडला बघू शकता सर्व फोटो आहेत देवीचे. इथे बघू शकता तुम्ही स्वामी समर्थ, गणपती बाप्पा आणि देवींचे लहान मोठे अशा मूर्त्या आहेत. आता दर्शन घेऊन झालंय. मागे बघू शकता महालक्ष्मी मंदिर आहे. 5 मिनिटातच झालंय, गर्दी नव्हती सकाळी आल्यामुळे. महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आलो आहे. आता मी त्याच्यात बाजूला 5 मिनिटावर हाजी अली दर्गा आहे, तिथे समुद्र किनारा आहे, तिथे तुम्हाला दाखवतोय. दर्ग्याच्या इथे जाण्यासाठी हा बघा पेट्रोल पंप आहे आणि इथे वडाचं झाड आहे. हे बघा, हे बघा बोर्ड आहे. इथून आतमध्ये जायचं, लेफ्ट हातला, डाव्या हाताने आतमध्ये जायचं. 4 मिनटं लागतात, 4-5 मिनटं आतमध्ये दर्ग्याच्या इथे जाण्यासाठी. या गल्लीतून आतमध्ये शिरल्यावर आपल्याला छोटी छोटी अशी स्टॉल लागतात. हे सर्व स्टॉल मुसलमान लोकांचे आहेत, कारण तो दर्ग्याला मुसलमान लोक जास्त जातात तिकडे. बघा मित्रांनो, वरून रोड आहे, अंडरग्राऊंडमधून रस्ता आहे जायला. हे बघा, इथूनच बाहेर आल्यावर बघू शकता समोर हाजी अली दर्गा आहे. हे बघा, आपली मुंबई. हे बघा सर्व रोड आहे. ब्रिज बघा कसे बनवले आहेत.
हे बघा, आणि हा समुद्र किनारा आहे पूर्ण, आणि ते हाजी अली दर्गा आहे समोर बघा मित्रांनो. महालक्ष्मी मंदिर आहे हे बघा, आणि हा समुद्र किनारा थांग, आणि या साईडला रोड बघा, कोस्टल रोड. बघू शकता दोन्ही साईडला पाणी आहे हे बघा, आणि इथे मध्ये हा दर्गा बांधलाय हाजी अली हे बघा. चल हाजी अली दर्गा आहे, आणि इकडे समुद्र. आतल्या साईडून बघू शकता दर्गा पूर्ण असा आहे. बघा दर्गा, आणि इथे बघा पूर्ण समुद्र किनारा आहे. आतमध्ये लोक बघा किती आले आहेत हे बघा, कुठपर्यंत गेले आहेत बघा हे बघा. या साईडला तुम्हाला फोटो काढणारे पण भेटतील हे बघा. ही आपली मुंबई आहे पूर्ण. तर मित्रांनो, दर्गा फिरून आल्यावर समोरच बस स्टॉप आहे. येताना पण 77 नंबर बस पकडून यायचं स्टेशनला महालक्ष्मी. 5 मिनिटात येते बस. तुम्हाला महालक्ष्मी मंदिराचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ घेत येत राहीन मी तुमच्यासाठी. आणि पाठी